अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर संशोधन संपादन विवेक दिगंबर वैद्य। प्रिय दर्शकांनो, मी हा व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भक्तीपोटी माझ्यासारख्या अनेक स्वामी भक्तांसाठी बनवला आहे आणि ज्यांना स्वामींची बखर ही कथा स्वरूपात ऐकायची आहे अशा स्वामी भक्तांसाठी हा व्हिडिओ बनवला आहे। वापरलेल्या प्रतिमा, गाणी आणि ऑडिओ केवळ भक्तीच्या उद्देशाने आहे। सर्व श्रेय आणि मालकी त्यांच्या संबंधित मालकांची आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आमची जात चांभार, आई महारीण व बाप महार आहे। स्वतः महाराजांनी आपण कोण कोठील या गोष्टीचा थांग लागू दिला नाही। अक्कलकोटास वसंत ऋतूत एके दिवशी महाराजांची स्वारी चिंतोपंत आपा टोळ यांचे घरी होती। उन्हाळा फार असल्यामुळे टोळ यांनी अंगणात पाणी शिंपून जिकडे तिकडे गारेगार करून बिछाईत टाकली होती। महाराजास भोजन घालून अंथरुणावर निजविले। पुष्कळ वेळ गोष्टी चालल्या होत्या, पण महाराजांचे भाषणातील मागील पुढील संदर्भ काहीच कोणाचे ध्यानात येईना। याप्रमाणे मध्यरात्र होण्याचा समय आला। तितक्यात महाराजांनी लावणी म्हणण्यास आरंभ केला। गोरे गुरूप तुझे, तुझला पाहिले सात ताल माडीवर। ही जुनी लावणी महाराजांनी सबंध चालीवर म्हटली। लावणी म्हणणे झाल्यावर चिंतोपंत आपा यांनी महाराजांस विचारले, महाराज, आपण पूर्वाश्रमात गृहस्थ होता असे वाटते। आपली जात कोण, आईबाप कोण, हे कृपा करून सांगावे। हे ऐकून महाराजांनी उत्तर दिले, आमची जात चांभार, आई महारीण व बाप महार आहे। टोळांनी महाराजांचे चरणी मस्तक ठेवून विनवणी केली की, महाराज, आपण कोणतेही गोष्टीचा थांग लागू देत नाही। आम्ही मूढ अज्ञान आहो, आम्हास काही समजत नाही। त्यावर महाराज पोट धरधरून मोठ्याने हसू लागले। याप्रमाणे महाराजांची विचित्र लीला होती। माधवशास्त्री यांनी आपल्या ग्रंथात महाराजांचे जन्मसंबंधाने खाली लिहिल्याप्रमाणे वर्णिले आहे। मत्स्यकूर्मादिदेवास्तु जन्मनिर्याण भाविता भूभुः पदास्त्याद्या जन्मनिर्याणमाश्रिता इति स्मृत्या पुराणोक्त्या गुरुमूलन विद्यते कस्माहेशात समायातो यत्केनापि न विद्यते। भावार्थ, मत्स्य कच्छ आदी करून अवतारांचे जन्मनिर्याण आपणास ठाऊक आहे, पण श्री गुरु कोठून आले, कोठे जन्मले हे काहीच कळत नाही। महाराजांचे ज्यास दैवयोगाने दर्शन झाले आहे त्यासच महाराजांचे वैभवाची थोरवी ध्यानात येईल। त्या वैभवाचे यथातथ्य वर्णन करण्यास आमची लेखणी समर्थ नाही। खरोखर देववान मनुष्यासच महाराजांचे दर्शनाचा लाभ होत असे। अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कोणी एक मोठा जहागीरदार महाराजांचे दर्शनास जाणार म्हणून 5-4 दिवसापासून वार्ता होती। पुढे तो येत नाही असे कळले, तेव्हा एक सेवेकरी महाराजांस म्हणाला, महाराज, फलाणे जहागीरदार दर्शनास येणार होते, पण ते आता येत नाहीत असे कळते। हे ऐकून महाराजांनी आपली बोटे ललाटास 2-3 वेळा लाविली। या कृतीने असे सुचविले की ज्याचे नशिबात आहे त्यासच समर्थांचे दर्शन होईल। कथा, स्वामी माझा अवतरला। दीन भक्तांचे काजाला हरिभाऊ उर्फ स्वामीसुत म्हणून महाराजांचे परमनिहसीन भक्त होऊन गेले। हे मोठे वर्दी होते। त्यांचे चरित्र पुढील भागात येईलच। यांनी असे प्रतिपादन केले आहे की महाराजांचा जन्म हस्तिनापुरांजिक छेलीखेडी ग्रामी चैत्र शुद्ध द्वितीयेस झाला। त्याप्रमाणे सदर मितीस मुंबईचे मठात महाराजांचा उत्सव होतो। जन्मसंबंधाने स्वामी सुताने खालील अभंग केले आहे। स्वामी माझा अवतरला। दीन भक्तांचे काजाला छेलीखेड्या ग्रामामाजी झाला अवतार हा सहजी गोटी खेळण्याचा रंग। तेव्हा मनी झालो दंग तेथे होता विजयसिंग। आता येथे करू रंग गोटी विजय सिंग मारी। दुसरी गोटी होय करी गोट्यांचा हो पडला ढीक। चकित झाला विजय सिंग गोटी स्वामी माया झाली। स्वामी हस्ती ती शोभली गोट्या झाल्या रानोमाळ। काय मोजेचा हा खेळ एक प्रहर खेळ केला। समर्थे दाविली ती लीला स्वामीसुत म्हणे झाला। अवतार भक्तांच्या काजाला याप्रमाणे महाराजांचे जन्मसंबंधाने काही भक्तांचे मत आहे। महाराजांची लीला आगम्य होती व त्याचे संबंधाने कोणतीही विचित्र गोष्ट सांगितली तरी ती असंभवनीय आहे असे ज्यांनी महाराजांची दैविक कृती पाहिली आहे
त्यास वाटाव्याचे नाही. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.